जर एखाद्या बाळाला जन्मल्याबरोबर कचऱ्याच्या डब्यात टाकून दिलं तर त्या बाळाचं आयुष्य काय असेल? लोक म्हणतील ती संपली, तिचं नशीबच फुटकं आहे. आजची गोष्ट अशा एका मुलीची आहे जिला तिच्या आईबाबाने अनाथ आश्रमाच्या दारात टाकून दिलं. ज्या मुलीचं नाव सुद्धा कोणी ठेवलं नव्हतं, जिला लोक आश्रमवाली म्हणून हिणवायचे. आणि त्याच मुलीने 22व्या वर्षांनी असं काही करून दाखवलं की ज्या आईबापाने तिला टाकून दिलं तेच आईबाप तिच्या ऑफिसबाहेर तासनतास तिची माफी मागण्यासाठी उभे होते. ती अनाथ मुलगी आज IAS ऑफिसर आहे. त्याच जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहे, ज्या जिल्ह्याच्या अनाथ आश्रमात ती वाढली. ती IAS कशी झाली? अनाथ आश्रमात तिच्यावर काय काय अत्याचार झाले आणि तिच्या खऱ्या आईवडिलांना ती कशी भेटली? ही कथा प्रत्येक अनाथ मुलीसाठी, प्रत्येक मुलीसाठी एक प्रेरणा आहे. ज्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका, कारण शेवटचे 2 मिनिटं तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील. चला तर मग या कथेला सुरुवात करूया. गोष्ट आहे 2002 सालची. पुण्याजवळच्या सासवडच्या एका अनाथ आश्रमाची. डिसेंबरची थंडी. पहाटे 5 वाजता आश्रमाच्या मुख्य दरवाजावर जोरजोरात ठोके पडले. आश्रमाच्या संचालिका, ज्यांना सगळे माई म्हणायचे, त्यांनी दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, पण दारात एका फाटक्या टॉवेलमध्ये गुंडाळलेलं एक छोटं बाळ, एक मुलगी थंडीने काकडत होती. रडतसुद्धा नव्हती, कारण रडण्याची ताकदसुद्धा तिच्यात नव्हती. त्या बाळाच्या अंगावर एक चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, माफ करा, मी हिला सांभाळू शकत नाही. ही मुलगी आहे. माईनी त्या बाळाला उचललं, छातीशी धरलं. त्या दिवशी त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं परी. परी अनाथ आश्रमातच वाढू लागली. आश्रमात 40 मुली होत्या. परी सगळ्यात लहान, पण सगळ्यात हुशार. शाळेत जायची तेव्हा शिक्षक तिला म्हणायचे, काय नाव तुझं? ती म्हणायची परी. आडनाव? तिच्याकडे आडनावच नव्हतं. लोक तिला म्हणायचे अनाथ परी. तिला लहानपणापासूनच एकच प्रश्न सतवायचा, माई, माझी आई कुठे आहे? माई म्हणायच्या, बाळा, तुझी आई देवाघरी गेली. पण परीला माहीत होतं तिला टाकून देण्यात आले. एकदा वर्गात एका मुलीने तिला टोमणा मारला, तुझा बाप कोण आहे तुला माहिती तरी आहे का? अनाथ कुठली. त्या दिवशी परी रात्रभर झोपली नाही. तिने त्या रात्री एका वहीत लिहिलं, माझा बाप कोण आहे मला माहीत नाही, पण मी एक दिवस एवढी मोठी होईन की माझ्या नावावरून माझ्या आईबापाची ओळख होईल. परी 10वीमध्ये संपूर्ण अनाथ आश्रमात पहिली आली. 92% माईच्या डोळ्यात पाणी आलं. पण खरी अडचण आता सुरू झाली. अनाथ आश्रमाचा नियम होता, 18 वर्षांनंतर मुलींना आश्रम सोडावा लागतो. परीला पुण्यात एका कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, पण राहायचं कुठे? तिच्याकडे पैसे नव्हते. तिने पार्लरमध्ये काम केलं, लोकांची भांडी घासली, रात्री लायब्ररीत जाऊन अभ्यास केला. 12वीला ती पुणे बोर्डात दुसरी आली. पेपरमध्ये तिचा फोटो आला, अनाथ मुलीने मारली बाजी. त्याच पेपरमध्ये बातमी वाचून पुण्याच्या एका वकिलाने, ॲडव्होकेट देशमुख सरांनी तिला दत्तक नाही, पण शिक्षणाची तिच्या जबाबदारी घेतली. त्यांनी तिला एक शब्द सांगितला, परी, तू UPSC कर, तू कलेक्टर हो. परीला वाटलं, IAS? जिथे मोठ्या घरची मुलंसुद्धा 5-5 वर्ष अभ्यास करून नापास होतात, तिथे मी अनाथ? पण देशमुख सर म्हणाले, अनाथ असणं हा तुझा कमकुवतपणा नाही, ही तुझी सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण तुझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही आहे, मिळवण्यासारखं सगळं जग आहे. पण माई तिला म्हणाल्या, परी, ज्या दिवशी तुला टाकून दिलं ना,
त्या दिवशी तू रडलीसुद्धा नाहीस. आज का रडतेस? परीने पुन्हा अभ्यास सुरू केला. दिवसाचे 16 तास एका खोलीत जिथे लाईट नाही. परीने UPSCची तयारी सुरू केली. पहिला प्रयत्न 2021 साली. तिचं वय 19 वर्ष. ती प्रिलियम्सलाच नापास झाली. आश्रमातल्या काही मुली म्हणाल्या, बघितलं, सांगितलं होतं, कलेक्टर होणं आपल्या रक्तात नाही. दुसरा प्रयत्न 2022 साली. दिवसाचे 16 तास अभ्यास. खायला पैसे नाहीत म्हणून ती अनेकदा फक्त चहा आणि बिस्किटवर राहिली. तिचे डोळे खोल गेले, पण जिद्द कायम होती. यावेळी ती प्रिलियम्स पास झाली. मेन्स लिहिला, मेन्स पास झाली. आता होता इंटरव्ह्यू. UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये तिला प्रश्न विचारला गेला, परी, तुझं आडनाव काय? परी 2 मिनटं शांत राहिली. मग म्हणाली, सर, माझं आडनाव नाही आहे, पण मी ज्या अनाथ आश्रमात वाढले त्या अनाथ आश्रमाचं नाव सेवाभाव आहे. आजपासून माझं पूर्ण नाव परी सेवाभाव. त्या उत्तरावर अख्ख्या पॅनलने टाळ्या वाजवल्या. 30 मे 2023. UPSCचा निकाल. परीने लायब्ररीतच रिझल्ट पाहिला. स्क्रीनवर आलं, AIR 57, परी सेवा भवन, रिकमेंडेड फॉर IAS. ती बेशुद्ध पडली. तिला IAS मिळालं होतं. महाराष्ट्रात पहिली अनाथ मुलगी जी IAS झाली होती. आज परी पोस्टिंगवर आहे. तिची पहिली पोस्टिंग कुठे झाली माहिती आहे? त्याच पुणे जिल्ह्यात. उपविभागीय अधिकारी, सासवड. त्याच सासवडमध्ये जिथे तिला टाकण्यात आलं होतं. ज्या दिवशी ती जॉईन झाली त्या दिवशी तिच्या ऑफिसबाहेर एक म्हातारं जोडपं आलं. हातात तोच टॉवेल होता ज्यात तिला गुंडाळलं होतं. त्यांनी पेपरमध्ये तिचा फोटो पाहिला होता. तिच्या गालावर असलेला तीळ बघून त्यांनी ओळखलं. त्या बाई रडत म्हणाल्या, आम्हाला माफ कर. त्यावेळी आम्ही खूप गरीब होतो म्हणून तुला टाकलं. परीने त्यांना आत बोलावलं, पाणी दिलं आणि म्हणाली, तुम्ही मला टाकून दिलं नसतं तर मी आज इथे नसते. तुम्ही मला टाकलं म्हणूनच मला 40 आया मिळाल्या त्या अनाथ आश्रमात. तुम्ही मला टाकलं म्हणूनच मी आज हजारो अनाथ मुलींची आई होऊ शकले. मी तुम्हाला माफ केलं, पण मी तुमच्यासोबत जाणार नाही. माझं घर आता हाच अनाथ आश्रम आहे आणि आजपासून मी या जिल्ह्यात एकही मूल अनाथ राहणार नाही. हा माझा शब्द आहे. पहिल्या दिवशी जेव्हा ती तिच्या सरकारी गाडीतून अनाथ आश्रमात आली तेव्हा अख्खं सासवड रस्त्यावर आलं होतं. माई गेटवर उभ्या राहिल्या. परीने गाडीतून उतरताच माईच्या पायावर डोकं ठेवलं. माई म्हणाल्या, कलेक्टर झाल्यावर पाया नाही पडायचं. परी म्हणाली, कलेक्टर फक्त जगासाठी आहे. तुझ्यासाठी मी अजूनही तीच कचऱ्यातली परी आहे. आज IAS परी मॅडमने काय केलं माहीत आहे का? तिने त्या अनाथ आश्रमासाठी 2 कोटी रुपयांची नवीन इमारत मंजूर केली. त्या इमारतीवर नाव आहे माई निवास आणि त्या इमारतीच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे, इथे कोणीही अनाथ नाही. आणि त्या दिवशी तिने जिल्ह्यात आदेश काढला, आजपासून या जिल्ह्यात सापडणाऱ्या प्रत्येक अनाथ बाळाची जबाबदारी माझी. त्याला कलेक्टर ऑफिसमध्ये आणा. त्याची आई मी होईन. ही होती परीची गोष्ट. ज्या मुलीला लोकांनी कचरा समजून फेकून दिलं तिनेच आज सोनं होऊन दाखवलं. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणीही नाकारलं तरी चालेल, पण तुम्ही स्वतःला कधीच नाकारू नका. कारण जिला जन्म देणाऱ्या आईने टाकलं तिला वाढवणाऱ्या माईने घडवलं. अनाथ असणं म्हणजे नशीब फुटकं असणं नाही. अनाथ असणं म्हणजे देवाने तुम्हाला सांगणं, बाळा, तुझ्यासाठी मी एक मोठं काम ठेवलंय म्हणून तुला आधीच कणखर बनवतोय. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथेला एक लाईक नक्की द्या. आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवा जिला वाटतं तिचं कोणीच नाही आहे.
कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.